नमस्कार. श्री विष्णूंच्या 5व्या वामन अवतारानंतर भगवान विष्णूंनी जो 6वा अवतार घेतला तो परशुरामाचा. परशुरामाचे आई वडील म्हणजे जमदग्नी ऋषी आणि आई म्हणजे रेणुका. हे जमदग्नी ऋषी त्यांचा आश्रम महाराष्ट्रातल्या माहूर येथे होता. मराठवाड्यात माहूर येथे होता, नांदेड जिल्ह्यात. आता इथे पूर्वी सगळं जंगलच होतं, जिल्हे बिल्ले हे नंतरचे. तिथे म्हणजे ते स्थान कळण्यासाठी हे सांगितलंय की तिथे त्यांचा आश्रम होता. आणि त्या परशुरामाची आई जी रेणुका ती कान्यकुब्ज देशाच्या रेणू नावाच्या राजाची मुलगी होती. ही रेणू दिसायला खूप सुंदर होती. तरुण झाल्यावर राजाने तिचं स्वयंवर करायचं ठरवलं आणि स्वयंवरात सगळे जमलेले जे राजे ऋषी सगळे होते त्यात रेणुकेनी जमदग्नी मुनींच्या गळ्यात वरमाला घातली. अर्थातच त्यांचा विवाह झाला. विवाहोत्तर ती जमदग्नी मुनींच्या आश्रमात राहायला आली. जमदग्नी मुनींपासून रेणुकेला 5 पुत्र झाले. या 5 पुत्रांमध्ये परशुराम हा 5वा पुत्र. ही जमदग्नी मुनींकडे कामधेनू नावाची एक गाय होती आणि ही सगळ्या इच्छा पूर्वीच असे. एकदा जमदग्नी मुनींच्या मनात आश्रमात सहस्रार्जुन नावाचा राजा आला. त्यावेळेला त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण देण्यात आलं राजाला. तेव्हा राजाला आश्चर्य वाटलं की हा आश्रम तर मुनींचा आहे, इथे तर काही नाही आहे, शेती बिती असं काही विशेष दिसत नाही आहे, आणि मग ही पंचपक्वान्न आपल्याला कशी काय दिली गेली. म्हणून त्यांनी जमदग्नी मुनींकडे विचारणा केली. तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला ती कामधेनू गाय दाखवली आणि सांगितलं की ही गाय इच्छा पुरवणारी गाय आहे. तेव्हा सहस्रार्जुनाने सांगितलं की मी राजा आहे, माझ्या वैभवात ही भर घालणारी आहे, तर तुम्ही मुनी आहात, तुम्हाला कशाला हवी ही गाय. मी तुमच्या आश्रमाला सगळं देईन, पण ही गाय मला द्या. अर्थातच जमदग्नींनी ते नाकारलं. त्यावेळेला सहस्रार्जुन परत गेला, पण त्याच्या मनात मात्र ते डाचत होतं आणि कुठूनही काहीही करून ही कामधेनू मिळवायचीच असा त्याचा निश्चय होता. पहिल्या खेपेला जेव्हा तो परत गेला त्यावेळे कामधेनूच्या अंगातून सैन्य बाहेर पडलं होतं आणि त्या सैन्याने त्या राजाला पिटाळून लावलं होतं. हे सगळं मनात डाचत असलेला सहस्रार्जुन पुढच्या खेपेला जास्त तयारीनिशी आला आणि त्यांनी त्यावेळी आश्रमात 5 पुत्र होते. रेणुका माता होती आणि जमदग्नी मुनीही होते. त्यांनी बळाच्या जोरावर जमदग्नी मुनींचा वध केला आणि ही कामधेनू हिरावून नेली. हे जमदग्नी मुनी जिवंत असतानाच अत्यंत क्रोधी होते आणि त्यांनी आपल्या पुत्रांनी आणि आपल्या पत्नीने आपली आज्ञा मानावी ही त्यांची अर्थातच इच्छा होती. ही रेणुका एकदा पाणी आणायला गेली असताना, त्यावेळी पाणी हे काही नळाचं पाणी नव्हतं, पाणी आणायला सरोवरावर गेली होती. तिथे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या परिवारासह
जलक्रीडा करण्यासाठी आलेला होता. रेणुका हे सगळं दृश्य पाहत उभी राहिली आणि पाणी न्यायला तिला उशीर झाला. यमदग्नी संतापले. त्यांनी अंतर्ज्ञानाने म्हणजे दृष्टी लावून पाहिलं तेव्हा त्यांना काय प्रकार आहे तो सारा लक्षात आला आणि त्यांचा राग आणिकच वाढला. माझ्यासारख्या तपस्वी मुनीची ही पत्नी आणि अशा गोष्टीत रमते कशी? आणि रेणुका परत आली, पाणी ठेवलं आणि जमदग्नींनी हाक मारली, रेणुके. रेणुका आली, थरथर कापत उभी राहिली. तुला का उशीर झाला? मी जाणलेलं आहे ते. आणि त्यांनी आपल्या 5 पुत्रांना बोलवलं आणि पहिल्याला सांगितलं की या तुझ्या आईचं मस्तक धडापासून वेगळं कर. तो बाजूला झाला. तो म्हणला, नाही बाबा, हे माझ्याच्याने होणार नाही. ती आमची जन्मदाती आहे आणि तिचा वध मी कसा करू? म्हणून तो बाजूला जाऊन उभा राहिला. मग त्यांनी दुसऱ्या पुत्राला बोलवलं. दुसऱ्या पुत्रानेही पहिल्या पुत्राप्रमाणेच उत्तर दिलं की नाही, आमच्या जन्मदातीचा मी वध करणार नाही. तोही बाजूला जाऊन उभा राहिला. याप्रमाणे तिसरा उभा राहिला बाजूला, चौथा उभा राहिला बाजूला. आणि त्यावेळेला परशुराम बाहेर गेलेला होता. हा सगळा प्रकार होतोय तो परशुराम परत आला. परशुरामाने पाहिलं आपले वडील संतापलेले आहेत, 4 भाऊ बाजूला उभे आहेत आणि ती आज्ञा त्यांनी ऐकली होती. तो आला आणि त्याला त्यांनी सांगितलं, रामा. तो म्हणला, काय बाबा, या तुझ्या मातेने असा असा अपराध केलाय. माझ्या आज्ञेने तू तिचं मस्तक धडा वेगळं कर. परशुराम म्हणला, बाबा, तुमची आज्ञा मी मानतो. आणि परशुरामाने आपल्या परशुनी आपल्या मातेचं मस्तक धडा वेगळं केलं. परशुराम एकदम प्रसन्न झाले. नाही, सॉरी, जमदग्नी मुनी एकदम प्रसन्न झाले आणि म्हणाले, तू माझा खरा पुत्र आहेस. मी सांगितलेली आज्ञा तू पाळलेली आहेस. बोल आता, तुला मी काय देऊ? त्यावेळी परशुराम म्हणाला, बाबा, आमच्या मातेला अशी शिक्षा व्हायला नको होती आणि तुम्ही माझ्याकडनं हे काम करून घेतलंय. बाबा, आता मला दुसरं काहीही नको. माझे 4 भाऊ आणि माझी माता यांना तुम्ही जिवंत करा. आणि मग त्यांनी परशुरामाचं म्हणणं ऐकलं. कारण त्यांनी काय मागू म्हटल्यावर जे मागितलं होतं ते देणं तर क्रमप्राप्त होतं. आणि ते 4ही पुत्र म्हणजे परशुरामाचे 4 मोठे भाऊ आणि माता हे जिवंत झाले. रोजच्यासारखं सुरळीत जीवन सुरू झालं. आणि नाही तो प्रसंग ओढवला तो असा की त्या देशाचा राजा सहस्रार्जुन हा, त्याने ऐकलं होतं जमदग्नी मुनींची कीर्ती त्याच्या कानावर गेली होती. तर मनात चांगला हेतू धरून ऋषींचं दर्शन घ्यावं या इच्छेनं तो आश्रमात जमदग्नींना भेटायला आला. आता राजा आला हे म्हटल्यावर त्याचं उत्तम स्वागत करावं असं मनात येऊन जमदग्नींनी कामधेनूकडून राजाला पक्वान्नांचं जेवण दिलं. राजा आश्चर्यचकित झाला. सहस्रार्जुन राजा आश्चर्यचकित झाला की हे मुनी आहेत आणि यांच्याकडे हे सगळं वैभव कुठून येतं आणि आपल्याला पक्वान्नांचं जेवण कसं काय मिळतं. म्हणून त्यांनी मुनींजवळ पृच्छा केली. तेव्हा मुनींनी ती कामधेनू गाय त्याला दाखवली आणि त्याला सांगितलं की ही कामधेनू मला प्राप्त झालेली आहे, देवांकडून प्राप्त झालेली आहे आणि ही कामधेनू माझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या करते. राजा सहस्रार्जुन त्याला मनात हेवा तर वाटलाच, पण लोभही सुटला
तो म्हणला, मुनी, मी आहे राजा, तुमच्या आश्रमात ही गाय हवी कशाला? माझ्या वैभवात ही भर झाली, तेव्हा ही कामधेनू तुम्ही मला द्या. अर्थातच जमदग्नींनी ते नाकारलं. राजा बळजबरीनं ती गाय घेऊन जायला लागला. तेव्हा कामधेनूच्या कृपेनं सैन्य निर्माण झालं आणि त्या सैन्यानं राजाच्या सैन्याला आणि राजाला पिटाळून लावलं. राजा त्यावेळी गेला खरा, पण त्याच्या मनात ते होतं, कामधेनू मिळवायची हे त्याच्या मनात होतंच. पुन्हा दुसऱ्या वेळी तो परत आला, जास्त सैन्य घेऊन आला की ही कामधेनू किती सैन्य निर्माण करणार आहे. जास्त सैन्य घेऊन आला, आश्रमावर हल्ला केला. आश्रमावर हल्ला करून त्यांनी जमदग्नी मुनींना ठार मारलो आणि त्या 4ही पुत्रांना, त्यावेळी परशुराम बाहेर गेलेला होता, त्या 4ही पुत्रांनाही त्यांनी ठार मारलो आणि ती कामधेनू बळजबरीनं ओढून नेली. रेणुका भीतीनं आणि दुःखानं तिथे थरथर कापत उभी होती. काय करावं तेवढ्यात परशुराम परत आला. त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला की आणि त्यांनी मातेला काय झालंय हे विचारलं. तेव्हा तिने सगळं जे झालं होतं ते सांगितलं. ते म्हणले, माते, मी काय करू, तू आज्ञा दे. ती म्हणली, रामा, हे तर काही सगळे जिवंत होणार नाहीत, परंतु तू तुझ्या पित्याच्या वधाचा सूड घे. परशुराम म्हणाले, हरकत नाही. आणि परशुरामांनी, आता त्यांच्याही मनात हे होतंच, यातूनच त्यांच्या मनात दुष्ट क्षत्रिय राजांविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांनी सहस्रार्जुनाचा पराभव केलाच, सहस्रार्जुनाला तर ठार मारलंच आणि ते आश्रमात आले. त्यांच्या मनाचं विचारचक्र सुरू होतं की हा असा ऋषीमुनींवर, गोरगरिबांवर किंवा कोणावरही अन्याय होता कामा नये. केवळ राजांची इच्छा म्हणून जनतेला लुबाडलं जाता कामाचं नाही. त्यांनी आपल्या मातेजवळ आज्ञा मागितली, माते, मला तू इथून जाण्याची परवानगी दे. तेव्हा रेणुका मातेने तशी परवानगी दिली आणि परशुराम दक्षिणेकडे निघाले. वाटेत त्यांना असंच दिसलं की हे क्षत्रिय राजे, श्रीमंत क्षत्रिय हे उन्मत्त झालेले आहेत आणि प्रजेला लुबाडत आहेत. वास्तविक राजाचं काम आहे प्रजेचं पालन, पण हे कोणीच राजे करत नाहीये. आता या राजांना धडा तर शिकवलाच पाहिजे. परशुराम या सगळ्या राजांशी लढले आणि 21 राजांना त्यांनी पराभूत केलं, त्यांना मारून टाकलं. आणि म्हणून तेव्हापासून असं म्हणतात की परशुरामांनी 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली. निक्षत्रिय याचा अर्थ सगळे क्षत्रिय मारले असं नाही, परंतु क्षत्रियांचा जो माज होता तो त्या राजांना मारून त्यानं उतरवला. आणि परशुराम पुढे निघाले. प्रजेला सुखी करणं हे तर त्यांचं ते अवतारी होते, त्यामुळे प्रजेला सुखी करणं हे त्यांचं कर्तव्य ठरत होतं. आणि म्हणून त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. परशुराम पुढे निघाले. आता जनतेला सुरक्षितता प्राप्त झालेली होती आणि पुढे निघाले. ते पुढे आल्यावर एका आश्रमापाशी आले. त्या आश्रमाच्या बाहेर त्यांना 14 राखेचे ढीग दिसले
आणि हे सगळं त्यांनी विचारलं तिथल्या लोकांना की हे काय आहे. तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की इथे राहणारे जे ऋषी आहेत त्यांचे हे 14 शिष्य होते आणि त्यांनी अनध्याय म्हणजे अभ्यास न केल्यामुळे, गुरूंनी सांगितलेली आज्ञा मानून ते न केल्यामुळे त्यांना त्या ऋषींनी रागावून शाप देऊन त्यांचं भस्म केलेलं आहे. परशुरामांना वाटलं हे बरोबर नाही, आपण आता या लोकांना जिवंत करूया. अनध्याय हा काही जीव घेणा अपराध होऊ शकत नाही. त्याची क्षमा करून त्यांना आपल्याला जास्त चांगलं शिकवताही येतो. आणि परशुरामांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने या चितेतून त्या सगळ्या 14 शिष्यांना जिवंत केलं. आता चितेतून ते जिवंत झाले म्हणून ते चितेतून पुन्हा पावन झाले आणि म्हणून त्या शिष्यांना चित्पावन असं म्हणतात. आता या शिष्यांनी राहायचं कुठे? ते सगळे परशुरामांच्या पाया पडले. तुम्हीच आमचे इथून पुढे गुरु आणि तुम्हीच आम्हाला विद्या द्यायची आहे. आमचा जो अनध्याय झाला असं आम्ही पुन्हा करणार नाही. आम्हाला तुम्हीच शिकवा आणि तुम्हीच आमचे गुरु व्हा. परशुरामांनी ते मान्य केलं. पण आता या आपल्या 14 शिष्यांनी राहायचं कुठे हा त्यांच्या मनात विचार आला. त्यांनी आपल्या धनुष्यातून, परशुरामांजवळ 3 प्रकारची शस्त्र होती. ढाल तलवार, धनुष्यबाण आणि परशु. आणि ही तिन्ही अस्त्र आणि त्यातलं प्रावीण्य त्या विद्येतलं त्यांनी भगवान शंकरांची तपश्चर्या करून मिळवलेलं होतं. आता त्यांनी ठरवलं, धनुर्विद्येत तर ते प्रवीण झालेले होतेच. त्यांनी आपल्या धनुष्यातून बाण काढला आणि मनाशी ठरवलं की हा बाण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतची भूमी आपण निर्माण करूया. त्यावेळी तिथे सारा समुद्र होता. परशुरामांनी धनुष्यातून बाण काढला, बाण सोडला. आजचं जे गोकर्ण आहे तिथपर्यंत जाऊन तो बाण पडला. आणि त्यांनी ठरवलं की या शिष्यांसाठी त्यांनी तिथला समुद्र सगळा हटवला मंत्र सामर्थ्याने आणि तिथे भूमी निर्माण केली. आणि ती भूमी म्हणजेच आजची कोकण भूमी. त्या कोकण भूमीची मर्यादा गोकर्णपर्यंत आहे. आता या कोकण भूमीत त्यांनी आपल्या शिष्यांना राहायला जागा दिली आणि म्हणून कोकणात राहणारे ते कोकणस्थ असं त्यांचं नाव पडलं. आणि म्हणून कोकणस्थ ब्राह्मणांना चित्पावन किंवा कोकणस्थ ब्राह्मण अशी दोन्ही नावं तेव्हापासून प्राप्त झालेली आहेत. वास्तविक मूळचं कोणी ना कोकणस्थ ना देशस्थ, सगळे ब्राह्मणच. पण ते चितेतून पावन झाले म्हणून ते चित्पावन आणि कोकणात राहू लागले म्हणून ते कोकणस्थ. अर्थातच या लोकांच्या मनात परशुरामांविषयी अत्यादर असणं स्वाभाविकच होतं. त्यांनी सगळ्यांनी त्यांच्यासाठी भव्य आश्रम बांधून दिला. सगळे त्यांचे शिष्य झाले आणि त्यांना राहायला मोठी छान जागा दिली किल्ल्यावर. हा प्रकार या सगळ्या ब्राह्मणांनी मिळून चिपळूण गावात हे केलं आणि चिपळूण गावात त्यांच्या आश्रमाला जागा बांधून दिली. आणि म्हणून त्यांनी ओळखलं की हे अवतारी पुरुष आहेत, त्याच्याशिवाय हे सारं होणं शक्य नाही. आणि त्यांचे ते भगवानच होते म्हणून त्यांचं नाव पडलं भगवान परशुराम. या परशुरामांचा चिपळूण येथे त्यांचं देवस्थान आहे आणि त्याला श्री क्षेत्र परशुराम असं म्हणतात. परशुराम आपलं कार्य करीत असतानाच श्री रामप्रभू
सीतामाईच्या सुटकेसाठी प्रवास करत करत त्या ठिकाणी आले. त्यांची आणि परशुरामांची भेट झाली. तोपर्यंत परशुरामांचंही वय झालेलं होतं आणि तरी देखील ते कार्यरत होतेच. रामांची आणि परशुरामांची भेट झाल्यावर रामांनी परशुरामांना सांगितलं की आता तुमचं कार्य पुरे करा, आता तुम्ही संन्यास घ्या आणि संन्यस्त जीवन जगा. वास्तविक गृहस्थाश्रमी ते कधी नव्हतेच. गृहस्थाश्रमानंतर संन्यासाश्रम असतो. परंतु त्यांनी प्रजेसाठी, लोकांसाठी खूप काही केलं होतं आणि ते लोकांचा संसार करत होते. त्यांनी रामांना सांगितलं, त्यांनी ओळखलं की हाही अवतारी पुरुष आहे आणि श्रीरामांच्या 4 कला रामप्रभूंनी श्रीरामांच्या अंगात 12 कला होत्या. त्यांनी परशुरामांच्या 4 कला आपल्यात सामावून घेतल्या आणि तिथून पुढे परशुराम हे संन्यस्त जीवन जगू लागले. 7 चिरंजीवांमध्ये परशुराम आहे. ते 7 चिरंजीव कोणते? अश्वत्थामा, बळीराजा. बळीराजाला सुद्धा मृत्यू नाही, तो अमर आहे आणि तो चिरंजीव आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, व्यास महर्षी, हनुमंतो, हनुमान, बिभीषण, रावणाचा भाऊ बिभीषण हाही चिरंजीव आहे. कृपहा, कृपाचार्य, म्हणजे पांडव कौरवांचे जे गुरु होते द्रोणाचार्य आणि कृपाचार्य, त्यातले कृपाचार्य हे चिरंजीव आहे. कृपः परशुरामश्च सप्ते ते चिरजीविनः. म्हणजे पहा पुन्हा, अश्वत्थामा, बळीराजा, व्यास महर्षी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 चिरंजीव आहेत. ते जगाच्या अंतापर्यंत राहणार आहेत, त्यांना मरण नाही. तर या भगवान परशुरामांनी हा जो अवतार धारण केला, म्हणजे श्री विष्णूंचा 6वा अवतार. श्री रामचंद्रांच्या अवतारानंतर त्यांनी आपलं अवतार कार्य थांबवलं. पण त्यांनी जे कार्य केलं हे कार्य खरोखरच स्पृहणीय होतं. मत्त क्षत्रियांचा निपात करून त्यांनी गोरगरीब जनतेला आणि बाकीच्यांना त्यांच्यापासून वाचवलं. हे त्यांचं एक महत्कार्य. मातेच्या सांगण्यावरून वडिलांचा जो वध करणारा सहस्रार्जुन, त्याला ठार मारलं, हे तो पहिलं कार्य. दुसरं कार्य क्षत्रियांचा पराभव केला आणि तिसरं कार्य राखेतून 14 जणांना जीवित करून त्यांना राहायला जागा म्हणून कोकण भूमी निर्माण केली. आणि नंतर रामचंद्रांच्या सांगण्यावरून ते संन्यस्त झाले. प्रभू रामचंद्र हे त्यांनी आपलं जीवन संपवलं होतं. शरयू नदीत स्वतःला अर्पण करून घेऊन, जलार्पण करून त्यांनी आपलं जीवन संपवलं होतं. परंतु परशुराम हे चिरंजीव आहेत. असं महत्कार्य करणाऱ्या, चित्पावनांना सुरक्षित करणाऱ्या, म्हणून चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण हे त्यांचे उपकार कधीही विसरत नाहीत. म्हणून परशुराम हे कोकणस्थांचं, बहुतेक कोकणस्थांचं कुलदैवत आहे. आणि लग्नात घाणा जेव्हा भरतात तेव्हा स्त्रिया जी
गाणी म्हणतात. त्यात असं आहे, आधी मूळ झाडा घुंगराची गाडी, शाल जोडीचा वऱ्हाडी गणराज. आधी मूळ झाडा चिपळूण गावा, परशुराम देवा निमंत्रण. मूळ झाडणे याचा अर्थ त्यांना घेऊन येण्यासाठी कोणाला तरी पाठवणे, याला म्हणतात मूळ झाडणे. तर परशुरामांना प्रत्येक शुभकार्यात निमंत्रणपूर्वक बोलावलं जातं. असे हे भगवान परशुराम आणि त्यांची ही कहाणी. भगवान परशुरामांच्या चरणी मग तुम्ही कुणीही असा, कोकणस्थ असा, देशस्थ असा, कऱ्हाडे असा, म्हणजे ब्राह्मणांपैकी कोणीही असा, किंवा क्षत्रिय वैश्य शूद्र कोणीही असा, या अवताराचं कार्य असं भव्य दिव्य आणि मोठं आहे. तेव्हा भगवान परशुरामांच्या चरणी वंदन करून आपण ही भगवान परशुरामांची माहिती इथेच थांबूया. नमस्कार.